शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेला अटक। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात। जयदीपला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पुतळा बनवताना भ्रष्टाचार झाला म्हणूनच मोदींनी माफी मागितली। शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा निशाणा। शिवराय जसे स्वराज्यासाठी लढले तसे राहुल गांधी संविधानासाठी लढतायत। विश्वजित कदमांकडून शिवाजी महाराजांची तुलना राहुल गांधींची, विरोधकांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंचे मुंबईतील संभाव्य 22 उमेदवार ठरल्याची माहिती। वरळीतून आदित्य ठाकरे, दिंडोशीतून सुनील प्रभू तर भायखळ्यातून किशोरी पेडणेकरांच्या नावाची चर्चा। राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून शिंदेंच्या सेनेची नाराजी। जाहिरातीत अजितदादा मुख्यमंत्र्यांचं नाव का वापरत नाहीत? मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेनेच्या मंत्र्यांचा सवाल। अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन्ही रुपाली भिडल्या। विधान परिषदेसाठी चाकणकरांच्या नावाला ठोंबरेंचा आक्षेप। एकाच महिलेला किती पद देणार? ठोंबरेंचा सवाल। भाजपच्याच नेत्यांमध्ये आव्हानाची भाषा। कुर्ल्याच्या मशिदीत येऊन दाखवा, हाजी आराफत शेख यांचं नितेश राणेंना आव्हान, तर चिथावणीखोर वक्तव्य खपवून घेणार नसल्याचाही इशारा। मराठ्यांच्या नादाला लागू नका, तुमचे आमदार संपवल्याशिवाय राहणार नाही। जरांगेंचा थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा। गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल। एसटींची कमतरता असल्यामुळे प्रवासी स्थानकावर ताटकळत, तर मुंबई गोवा हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। लालबागच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा संपन्न। बाप्पाची पहिली झलक पुढारीवर। राजाचं पहिलं मुखदर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी।